मित्रांनो, हाऊसिंग सोसायटीमध्ये थकबाकी असलेली चांगली की वाईट? सोसायटीच्या बाजूने विचार केला तर थकबाकी असलेली नक्कीच चांगली. कारण 1. थकबाकीवर 21% व्याज सोसायटीला मिळते. 2. थकबाकी वसूल झाल्याने सोसायटीला 21% मिळणारे व्याज बंद होते. 3. संस्था गरजेप्रमाणे थकबाकीदारांच्या मागे लागून फक्त व्याजाची रक्कम वसूल करू शकते. 4. बँकेचे व्याज केवळ 6% मिळते, त्यामुळे थकबाकीदाराकडून तिप्पटीपेक्षा जास्त व्याज वसूल होते. 5. बँकेच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजातून TDSची कपात होते व TDS रक्कम परत मिळविण्यासाठी आयकर रिटर्न फाईल करावे लागते. यात सोसायटीला पुन्हा खर्च आहे. सल्ला: 1. जर सोसायटीकडे निधीची कमतरता असेल तरच थकबाकीदारांविरुद्ध वसुली दावे दाखल करा. 2. थकबाकीदारांच्या मागे लागून केवळ व्याजाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे सोसायटीला वाढीव उत्पन्न मिळते व मुद्दलाची रक्कम तशीच राहते. 3. जर थकबाकीदार व्याजही भरत नसेल तर कलम 35 मधील तरतुदीनुसार त्याचे सभासदत्व रद्द करण्याची कारवाई करा. त्यामुळे सोसायटीच्या 3 गोष्टी साध्य होतील. 1. संस्थेच्या इतर सभासदांचे समाधान होईल. 2. थकबाकीदाराला संस्थेचे सभासद म्हणून कोणतेही अधिकार राहणार नाहीत व 3. बिगर सभासद जरी असला तरी त्याचे विरोधात वसुलीचा दावा दाखल करता येईल. थकबाकीदार सभासदाच्या बाजूने विचार केला तर थकबाकी ठेवणे नक्कीच वाईट. कारण 1. त्याने केलेल्या थकबाकीवर 21% व्याज सोसायटीला द्यावे लागते. 2. थकबाकीचे दावे दाखल केल्याने पुन्हा देणे असलेल्या रक्कमेत वसुली दाव्याचा खर्च, नोटीस खर्च, वकिलाचा खर्च व इतर खर्च वाढतो. त्याशिवाय त्याला मानसिक त्रास वाढतो तो वेगळाच. 3. सोसायटीच्या अन्य सभासदांकडून त्याला व त्याच्या कुटुंबियांना थकबाकीदार म्हणून हीन वागणूक दिली जाते. त्याच्याकडे सर्वजण द्वेषाने बघतात. 4. थकबाकीदार सोसायटीच्या सोयीसुविधांचा फुकटचा वापर करतो असे अन्य सभासद थकबाकीदाराला टोचून बोलतात. परिणाम: 1. सोसायटीचे वातावरण बिघडते व अशांतता पसरते. 2. सभासदांमध्ये दुरावा निर्माण होतो व आपसातील संबंध बिघडतात. 3. काहींना अशा थकबाकीदार सभासदांबाबत सहानुभूती असते, त्यामुळे संस्थेत गट निर्माण होतात. 4. अन्य सभासदही थकबाकी ठेवू लागतात व प्रथम मोठी थकबाकी वसूल करा अशी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी करतात. 5. सोसायटीच्या आर्थिक गरजा भागविणे पदाधिकाऱ्यांना कठीण जाते. 6. सोसायटीला वसुली दावे दाखल करण्यासाठी नाहक खर्च करावा लागतो. 7. सोसायटीची आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि थकबाकीदार वाढले तर सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर काम करण्यास कोणीही तयार होत नाही. 8. थकबाकीवरून सोसायट्यांमध्ये भांडणे निर्माण होतात. 9. परिणामी सोसायटीवर प्रशासक बसतो. त्यामुळे थकबाकी जितकी चांगली वाटते तितकीच वाईटही आहे. मात्र याबाबत सोसायटीचे पदाधिकारी कसा मार्ग काढतात यावर त्या सोसायटीचे भवितव्य अवलंबून असते. तुमच्या सोसायटीच्या थकबाकी वसुलीबाबत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल. यासाठी 9136050062 वर संपर्क करा. धन्यवाद.